अभिजित इकडे निकीला समजावतोय की आपण कसं वागलं तर लोक आपल्याला बरोबर जज करतील आणि कधी चुकीचं जज करतील। म्हणजे बघणारे प्रेक्षक सुद्धा आपल्या वागण्यावरून आपल्याला जज करत असतात, त्याच्यामुळे तू काही गोष्टी स्वतःमध्ये बदल कर असं अभिजित इकडे समजावतोय। चला तर बघूयात हे दोघे जण काय बोलतायत। तर अभिजित इकडे म्हणतो की माझ्यापेक्षा बिग बॉसच्या घरामध्ये कसं वागायचं हे जास्त तुला कळतं। त्यावर निकी म्हणते की मला कळतं, पण इतके वेळेस मी ही गोष्ट सफर नाही ना रे केली की माझ्याबरोबर एखादी व्यक्ती आत आलेली आहे आणि मी इथंच आहे आणि माझ्यासोबत जी व्यक्ती आहे ती बाहेर निघून गेलेली आहे। ही गोष्ट आत्ता मी या घरामध्ये सफर केलेली आहे, या अगोदर ही गोष्ट मी सफर केलेली नाहीये। त्यावरती अभिजित म्हणतो की हे एक्सपिरियन्स करण्याचंच घर आहे, तुला यामध्ये द्वेष मिळेल, राग मिळेल, हेट सुद्धा मिळेल, तुला सगळ्या गोष्टी या घरामध्ये एक्सपिरियन्स करता येतील, भूक सुद्धा तुला एक्सपिरियन्स करता येईल। पण ज्यावेळेस तुझ्यावरती एखादी दुःखाची गोष्ट येते, सगळ्यांवरतीच येणार आहे, पण ज्यावेळेस तुझ्यावरती येते त्यावेळेस तू कशा पद्धतीने बोलतेस, कशा पद्धतीने वागतेस, दुसऱ्यांना त्याचा कितपत त्रास होऊ देतेस, यावरून तुला लोक जज करत असतात। आणि ज्यावेळेस तू सुखात असतेस त्यावेळेस सुद्धा तू किती दुसऱ्या लोकांना सुख देतेस याच्यावरून सुद्धा लोक ह्या गोष्टी ऑब्झर्व करून तुला जज करत असतात आणि त्याच्या मतानुसार, कारण प्रेक्षक पण बाहेर बघत असतात, यामुळेच गेलेल्याचं दुःख आणि आलेल्याचा आनंद देखील पचवता आला पाहिजे। आणि लोक हे देखील कंपेअर करतात, तर दुसरी एखादी व्यक्ती या सिच्युएशनला असती तर त्यांनी कशा प्रकारे बिहेव केलं असतं, त्यामुळे लोक कंपेअर सुद्धा करत असतात। ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घे आणि त्याच्याप्रमाणे तू स्वतःच्यात बदल करायला शिक। तर निकी म्हणते हो अभिजित, मला तुझा मुद्दा पटलेला आहे आणि अगदीच मी स्वतःमध्ये बदल करून घेईन। तर अशा प्रकारे अभिजित निकीला खूप छान पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करतोय। बघूयात निकीच्यात किती बदल होत आहेत। तर तुम्हाला अभिजितचा मुद्दा पटला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।